भक्ती ज्यावेळेस अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्यावेळेस पाण्यामध्ये जाते ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्ती ज्यावेळेस भुकेमध्ये प्रवेश करते दादा, ती भूक राहत नाही, तो उपवास होतो. भक्ती ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करते ते घर राहत नाही, ते मंदिर होतं. भक्ती ज्यावेळेस पैशामध्ये प्रवेश करते तो पैसा राहत नाही, ती लक्ष्मी होते, असं बोलत चला. भक्ती ज्यावेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते तो गळा राहत नाही, तो तुळशी हार गळा होतो. भक्ती ज्यावेळेस फिरण्याकरता निघाली तो प्रवास होत नाही, ती 4 धाम यात्रा होते गुरुजी. आणि भक्ती ज्यावेळेस आळंदीहून पंढरपूरला चालली ती पायी वाटचाल होत नाही, पंढरपूरची पायी वारी होते. आणि भक्ती ज्यावेळेस माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त, एक निष्ठावंत वारकरी तयार होतो.